फोन पण उचलत नाहीत बाबा लवकर. हॅलो हॅलो. अहो कुठे आहे? किती वेळ झालाय? निघायचं उशीर झालाय. आलो 5-10 मिनिटात आलो. आवरलं तुझं? मग किती वेळ झाले मला आवरून? तुमचे 5-10 मिनिटं कधी संपतात का नाही बरं? अरे थोडं काम होतं म्हणून उशीर झाला. आलो म्हणलं ना तुला. माझ्या माहेरच्या कामाच्या वेळेस तुम्हाला मध्ये मध्ये काम येतात. ठेवा फोन, लवकर या. आलो. सारखा आपलं तेच. ओ सुनबाई, बोला ना. काय धावपळ चालली एवढी? अहो कार्यक्रमाला जायचंय. पप्पांनी कधी सकाळी फोन केलेला हे अजून पत्ते नाही यांचा. अहो काय सांगायचं, पप्पांनी सकाळी फोन केलता की या म्हणून लवकर, बहिणीचं डोळा जेवण आहे ना. हा हा हा. आणि त्यांना किती वेळ झाले सांगते तर ऐकणत, पण कुठे गेलेत काय माहिती. नाही ते सगळं ठीक आहे, येत्यांवर कधी कुठं जायचे तेव्हा कार्यक्रम आहे म्हणल्यावर जावंच लागेल. पण ही साडी बिडी घालायची ना आपली चांगली नवी एखादी. हा तुम्हाला माहिती ना मला साडीने पटकन सुधरत नाही. आपला ड्रेस घालून गेले मग टेन्शन नाही असं. म्हणजे ह्यो ड्रेस तिकडे जायसाठी घातलाय वय? हा चांगलं आहे, त्या दिवशीच घेतलंय नवीन. नाही नवीन घेतलाय ते सगळं ठीक आहे, आपलं काय हरकत नाही घरात घालायला. पण तिकडे ड्रेस घालून जायचं म्हणजे मग काय झालं? मी आता इकडे घालते तिकडे घालते. आपण गावात न जाणार आहे ना. आता मग काय झालं, सगळ्यांना माहिती आता मी ड्रेस वापरते. माहिती असणं वेगळं आणि माहिती असून बी आगाऊवानी घालून जाणं वेगळं. तुला घरात ड्रेस घाल म्हणलं काय अडचण नाही, सुईचं वाटतंय ना घालत जा आपल्या घरात. पण निदान गावात जाताना, मोठ्या माणसांच्यात जाताना, जिथं आपलं टिकवता येईल तिथं साडी घातली पाहिजे. अहो आता नाना तिथं काम इकडे तिकडे काहीतरी करावं लागेल. मी कम्फर्ट झोन मध्ये माहिती का ड्रेस मध्ये, मला ते साडीमध्ये सुधरण का काही करायला. तिकडे गेल्यावर परत तुम्ही करा ना काय करायचं ते. आणि मी तर म्हणतोय ते डवळ जेवणाचा कार्यक्रम आहे ना, तिथं बी साडीच घालावा. अहो कार्यक्रम पारंपरिक आहे, डवळ जेवण पारंपरिक आहे, तिथं पारंपरिकच कपडे घालून गेलं पाहिजे ना तुम्ही. आता ड्रेस पण फुलच आहे ना. आता जीन्स टॉप घातलाय का असं काही नसतं, ट्रेडिशनल ड्रेस पण चालतात अशा ठिकाणी. अहो चालतात ते ठीक आहे, पण लोक काय म्हणतील, आपली संस्कृती आहे. ट्रेडिशनल ड्रेस, पारंपरिक ड्रेस हा नाही आपला. मग तसं तर मग हे बी खाली पॅन्टवर जागा आहे घालता काही. अहो काहीतरी थोडंफार पाळा. आता तुम्हाला दरवेळेस तेच आहे बाबा, मी ड्रेस घातला का तुम्हाला ते बघवतच नाही. दरवेळेस आहे मी किरकिर घातली आणि असं कधी नाही झालंच नाही. झालं का काय बघा, इथं ड्रेस घातलेला पण प्रॉब्लेम आहे यांना. हे बघा, अरे मी घरी ड्रेस घाला असं काही म्हणलंच नाही तिला. पण आता निदान माणसाच्यात जाणार आहे, 4 चौघांच्यात जाणार आहे, मोठी माणसं असते तिथं, म्हणून तिला म्हणलं आपली साडी घालून जा. आपण मी बाहेर चालले, माहेर त्यांना काही प्रॉब्लेम नाही ना. अगं त्यांना काही प्रॉब्लेम नसेल, पण त्यांना प्रॉब्लेम नाही म्हणून आपण आपलं सोडून द्यायचं का सगळं. तुम्ही पाळा ना, त्यांना प्रॉब्लेम नसेल म्हणजे त्यांना हे बी कळत असं नाही, सांगून ऐकणाऱ्यातलं नाही, सांगितलेलं कळतं ना तुम्हाला. मला एक म्हणायचंय, तुम्हाला आपली संस्कृती जपायला लाज कसली हो? अहो तसं लाजचा काही प्रश्न नसतो. तिथं काम करतो म्हणलं, साड्या किती बरं गुतून पडलं बिडलं त्यापेक्षा आपल्या ड्रेसवर कम्फर्टेबल राहतो आम्ही. मी काय म्हणतोय, कार्यक्रम होईपर्यंत साडी घाला आणि इथून जाईपर्यंत बघत, तिकडे नंतर तुम्ही काय करायचं ते करा ना. मग तेच करायचं का 17-12 ड्रेस मध्येच टाइम घालायचा. मग कामात लांबच राहिले आणि परत माणसाला ढिल्लेवानी काम येतं, अजिबात फास्ट काही करत नाही. अहो ड्रेस बीस ह्याचा नाही विषय चाललेला, विषय आपल्या वळणाचा, संस्कृतीचा, शिकवणीचा चाललेला आहे. तुम्हाला आपले कपडे घालायचा पण कंटाळा येतोय का? अहो जरा शिका बाहेरच्या लोकांकडनं. अहो जरा दक्षिण भारतात जाऊन बघा, तिकडची पोरी आज बी लुंग घालतात. पोरं लुंगी घालतात का नाही? आणि पोरी बी त्यांचा पारंपरिक ड्रेस घालतात. त्या कधी लाजले का? आज पंजाबी लोकांकडनं शिका काहीतरी, ते त्यांचा पारंपरिक पोशाख घालतात. त्याची लाज वाटली त्यांना का? ते म्हणलेत कधी गरम होते बाबा कपडे काढा, ही नको घालायला. अहो त्यांना पाळायला जमतंय तर तुम्हाला काय अडचण आहे? पूर्वजांनी काहीतरी दिलंय आपल्याला म्हणजे काहीतरी विचार करूनच असेल ना त्यांचं. अहो पाळा थोडंफार तरी. आज तुमची पिढीने जर पाळलं नाही उद्या तुमच्या पोरांना काय सांगतात? त्यांना साडी तुम्हाला दाखवाय ठेवायला लागेल एखादी शोकेश मध्ये, याला साडी म्हणतात, ही एकेकाळी आपण घालीत होतो, आता ती पार विसरून चालली. ठीक आहे समजलंय मला. आता इथून पुढे मी घरी नाही, पण आता जिथं पण कार्यक्रमाला जाईन तेव्हा साडीच घालून जाईल. हा ही साडी घालून कसं आहे, आपल्या संस्कृतीचा आपण कटाळ करून नाही जमत. भारताचे राष्ट्रपती माहिती आहे ना, प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती होत्या पण डोक्यावर पदर होता त्यांच्या. थोडंफार शिका त्यांच्याकडनं काहीतरी, नुसतं टीव्ही नका बघू. ठीक आहे आवडते. हा तू बी सांगत जा ना जरा. मला वाटलं साडी घालून बस, मला काय माहिती ड्रेस घालीन म्हणून. वाटलं काय वाटलं, लक्ष ठेवाय नको का तू? चालतं आता सांगतो मी तिला समजून. नाही सून आहे माझी, मी बी तिला ढील देतोय, पोरीगत वागवतोय, पण बाहेर जाताना आपलं मान पानतच. हा या जाऊन कार्यक्रमाला लवकर